नमस्कार मित्रांनो, जीके चेक पॉइंट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. हा व्हिडिओमध्ये आपण मराठी आणि इंग्लिश या पेपरचं अनालिसिस करणार आहे सर्वप्रथम. म्हणून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला मराठीमध्ये टीसीएस पॅटर्ननुसार कशा पद्धतीने प्रश्न आलेत, कोणत्या टॉपिकवर किती आणि कशा वेळी प्रश्न आले हे सगळं आपण याच्यात बघणार आहे. सोबत इंग्लिशचं सुद्धा अनालिसिस आपण एकाच व्हिडिओमध्ये करणार आहे. म्हणून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. अजून महत्त्वाचं, आपल्याला माहिती आहे टीसीएसचा पॅटर्न आपण फॉलो कसा होत आहे हे पाहणं महत्वाचं आहे जर आपल्याला एक्झाम क्रॅक करायचं आहे. कारण की येणाऱ्या महाराष्ट्रात बऱ्याच परीक्षा टीसीएस घेणार आहे. जसं की आता येणारी फॉरेस्ट एक्झाम ही टीसीएस घेणार आहे, त्यानंतर तलाठी ही सुद्धा टीसीएस घेणार आहे, सहकारी विभाग भरती आले ते सुद्धा टीसीएस घेणार आहे आणि येणारी नगर परिषद भरती ही सुद्धा टीसीएसच घेणार आहे. म्हणून टीसीएस पॅटर्न समजणं खूप महत्वाचं आहे. तर इतर सब्जेक्टचे जे की जीके विषय आहे, या जीके विषयाचे आपण सगळे अनालिसिस, डिटेल अनालिसिस टाकलेले आहेत. ते व्हिडिओ ऑलरेडी युट्यूबवर आहेत, ते तुम्ही बघितले नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रत्येक विषयाची लिंक दिली आहे. भूगोल, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, त्यानंतर इतिहास वगैरे सगळ्यांचे, तर ते तुम्ही नक्की जाऊन बघा. तर हा व्हिडिओ आपण आता सुरुवात करूया आणि तुम्हाला सगळे कशा पद्धतीने प्रश्न आलेले आहेत हे बघायचं आहे, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर मग सुरुवात करू. बघा, मराठी आणि इंग्लिश अनालिसिस. आता सुरुवात आपण करू इंग्लिश पासून. इंग्लिशचं बघा, आपण दोन सेक्शन मध्ये याला कॅटेगराईज करू. एक म्हणजे प्युअर ग्रामर, ठीक आहे, आणि त्यानंतर एक येतो म्हणजे ओकॅब्युलरी. आता प्युअर ग्रामर मध्ये जवळपास 5,000 म्हणजे 500 प्लस प्रश्न आलेले आहेत आणि व्होकॅब्युलरी मध्ये जवळपास 337 क्वेश्चन्स आलेले आहेत. आता ग्रामर आणि व्होकॅब्युलरीचं परत आपण कॅटेगरायझेशन करू या पद्धतीने. बघा, ग्रामर मध्ये पार्ट ऑफ स्पीच, ज्याला आपण ऍडजेक्टिव्ह असतात, ऍडव्हर्ब असतात, वर्ब असतात, याच्यावर जवळपास पार्ट ऑफ स्पीचवर जवळपास 40 प्रश्न आलेले आहेत, ठीक आहे. आणि ऍडजेक्टिव्ह त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर ऍडजेक्टिव्हवर 6 प्रश्न आहेत, ऍडव्हर्बवर 14 प्रश्न आहेत आणि वर्बवर 19 प्रश्न आहेत. तर तुम्हाला पार्ट ऑफ स्पीच हा टॉपिक करणं आवश्यक आहे. त्यानंतर येतो ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येक प्रश्नामध्ये किंवा प्रत्येक एक्झाम मध्ये ऍक्टिव्ह आणि पॅसिव्हवर एक किंवा दोन दोन, काही काही पेपरमध्ये 3-3 प्रश्न सुद्धा आहेत. त्यामुळे एक प्रश्न ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हायचा असणारच आहे. अगदी बेसिक प्रश्न आहेत, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. पण ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह याच्यावर प्रश्न 100% आहेत, ठीक आहे. म्हणून ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह हा टॉपिक करणं तुम्हाला तुमच्यासाठी महत्वाचं असेल. त्यानंतर येतो करेक्शन्स. एक सेंटेन्स दिला जाईल, त्या सेंटेन्स मध्ये पार्ट डिवायडेशन असेल, ABCD असे ऑप्शन देतील आणि या सेंटेन्स मधला कुठला पार्ट हा रॉंग आहे, चुकीचा आहे हे ओळखायचं असते. म्हणजे जवळपास करेक्शन्स वर सुद्धा प्रश्न आहेत, 2, 3, 4 असे सुद्धा प्रश्न आहेत. त्यामुळे करेक्शन्स, मग करेक्शनसाठी तुम्हाला बाकीचं ग्रामर करणं खूप महत्वाचं आहे. म्हणून करेक्शन खूप महत्वाचं आहे. करेक्शन तुमच्याकडनं हा टॉपिकवर जवळपास 100 प्रश्न आहेत, म्हणून फिक्स प्रश्न याच्यावर येतो. त्यानंतर पॅराजंबल. पॅराजंबल हा कन्सेप्ट बऱ्याच जणांना कठीण जातो, पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, याच्यासारखा इझी आणि टॉपिक कुठलाच नाहीये. म्हणून पॅराजंबल पहिले तर लक्षात घ्या, तुम्हाला 4 सेंटेन्स दिले जातील, 4 किंवा 5, आणि तो सेंटेन्स तुम्हाला सिक्वेन्सनं लावायचे आहेत. म्हणजे एखादी घटना घडत आहे, ते घटना घडत असताना ते सिक्वेन्स तुम्हाला कशा पद्धतीने तो अरेंज करता येईल, अशा 4 पद्धतीचे 4 सेंटेन्स असतील आणि ते सेंटेन्स तुम्हाला अरेंज करायचं आहे. यालाच इंग्रजीमध्ये पॅराजंबल म्हणतात. तर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये पॅराजंबलवर एक प्रश्न आलेले आहेत. खूप कमी एक्झाम अशा आहेत की ज्याच्यामध्ये पॅराजंबल टाकलेलं नाहीये, म्हणून पॅराजंबलवर जवळपास 84 प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर आर्टिकल. आर्टिकल ए, अँड आणि द, आर्टिकलवर 1 किंवा 2 प्रश्न आलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्हाला वाचायचे आहेत. आर्टिकलवर प्रश्न आहेत. त्यानंतर टेन्सेस, ठीक आहे ना, आणि टेन्सेस जे आपण काळ म्हणतो, तर त्याच्यावर सुद्धा बेसिक प्रश्न आहेत, तर हे सुद्धा तुम्हाला करून जायचे आहेत. जवळपास 56 क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे. त्यानंतर प्रिपोजिशन. प्रिपोजिशनवर अगदी बेसिक प्रश्न आहेत, ऑन, इन, दॅट, त्यानंतर अमंग, बिलॉंग, अबाव, ओव्हर अशा पद्धतीचे प्रिपोजिशन आहे. याच्या सगळ्यावर प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे प्रिपोजिशन हा टॉपिक सुद्धा तुम्हाला वाचायचा आहे. त्यानंतर जसं मी तुम्हाला म्हटलं, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्हचा प्रश्न हा हमखास असतो. त्यासोबत डायरेक्ट इनडायरेक्टचा प्रश्न सुद्धा त्यांनी टाकलेले आहेत. त्यामुळे डायरेक्ट इनडायरेक्ट, टेन्सेस, ऍक्टिव्ह वाइज, पॅसिव्ह वाइज, पार्ट ऑफ स्पीच हे सगळं तुम्हाला करायचं आहे. आणि पॅराजंबल हे तुम्हाला फिक्स टॉपिक्स आहेत, वेटेज टॉपिक आहे, हे तुम्हाला करायचेच आहे, हे तुम्ही मिस करायचे नाहीये, ठीक आहे. हे ऐकून सगळ्या गोष्टीचं बॅकग्राऊंड तुम्हाला करायचं आहे. तर याच्यावरच प्रश्न सगळे जवळपास फिरले. मी म्हणेल तुमचं 25 मार्कचा पेपर, 25 क्वेश्चन्स आहेत, त्या 25 पैकी 20 प्रश्न या टॉपिक मधून तुमचे कव्हर होतील, ठीक आहे ना. तर हे टॉपिक तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचे आहेत. तर ऐकूनच या ग्रामरचं अनालिसिस असं थोडक्यात करता येईल. मग बाकीचे काही अदर टॉपिक आहेत ज्याच्यावर की आपण म्हणू सेंटेन्स आहेत, कशा टाईपचा सेंटेन्स आहे, कॉम्प्लेक्स आहे, कंपाऊंड आहे, सिंपल सेंटेन्स आहे, त्या सेंटेन्सवर सुद्धा कमी प्रश्न आहेत, तर ते आहेत तेवढं. आणि असे काही छोटे छोटे टॉपिक आहेत त्याच्यावर काही प्रश्न आहेत, पण ते कमी आहेत, ठीक आहे. आता नेक्स्ट इंग्लिश मधला नेक्स्ट पार्ट येतो, तो म्हणजे आपण घेऊ आपला ओकॅब्युलरी.
तर ओकॅब्युलरीचा जेव्हा आपण विचार करतो तर ओकॅब्युलरीवर जवळपास 337 प्रश्न आले आहेत आणि ते कोणते आले? सिनॉनिम्सवर 52 प्रश्न आहेत. ठीक आहे. त्यानंतर अँटोनिम्सवर सुद्धा 52 प्रश्न आहेत. त्यानंतर स्पेलिंग्स, म्हणजे एखादा शब्द दिलाय याचं स्पेलिंग खालीपैकी कुठलं करेक्ट आहे किंवा ते करेक्ट आहे तर मग त्याला राईट करा, किंवा एखादं रॉंग असेल तर त्याला करेक्ट करा, अशा पद्धतीचे प्रश्न आहे. त्यानंतर इडम्स अँड फ्रेजेस आणि वर्ड सबस्टिट्यूशन. आता तुम्ही मी सिनॉनिम्स कोणकोणते कसे कसे आलेले आहेत याची व्हिडिओ मी टाकलेले आहेत. जवळपास 52 सिनॉनिम्स आहेत ते, तर त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. ते कोणते आलेले आहेत त्याचा स्पेशल मी व्हिडिओ बनवून टाकलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर अँटोनिम्सवर सुद्धा जे TCS ने घेतलेले शब्द आहेत ते मी त्या व्हिडिओमध्ये कलेक्ट करून तो टाकलेला आहे. त्याची PDF सुद्धा अवेलेबल आहे, ते सुद्धा मी शेअर करेल. म्हणून ते टेलिग्राम चॅनल तुम्ही महत्वाचं आहे, ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे ह्या PDF मी शेअर केलेल्या आहेत. त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन, तर याचा सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे. तर ते वन वर्ड सबस्टिट्यूशनचं कलेक्शन त्या व्हिडिओमध्ये मी केलेलं आहे, तर ते सुद्धा तुम्ही जाऊन बघा. त्यानंतर इडम्स अँड फ्रेजेसचं सुद्धा मी त्याच पद्धतीने कलेक्शन केलं आहे. फक्त स्पेलिंगचा हा पार्ट मी केलेला नाहीये, तर मला वेळ भेटला तर मी ते करून देईन. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जवळपास हे ओकॅब्युलरीचं आपण डिस्ट्रीब्युशन करू शकतो, असं ते एकूण अनालिसिस आहे. त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ बघा, मराठीचा जर विचार केला तर मी याला 3 कॅटेगराईज मध्ये करू शकतो. तर एक पार्ट म्हणतो व्याकरणचा, त्यानंतर सेकंड शब्दार्थ, आणि एक म्हणूया आपण साहित्य. आता शब्दार्थ जर इथं मी तुम्हाला शॉर्टकट सांगून देतो. शब्दार्थमध्ये म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत, समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द. आणि मराठी हा सेक्शन खूप इझी आहे, खूप इझी तुम्हाला विचारला जातो परीक्षेमध्ये, त्यामुळे मराठीचं टेन्शन घ्यायचं नाही. पण तुम्ही एकदा चांगलं वाचा, मराठीचे प्रश्न तुम्हाला सहज सॉल्व्ह होतील. राहिला 5 ते 6 मार्कचा जो जिथं तुमचं वेटेज राहतं किंवा तिथं तुमचा कटआउट डिसाईड होतो, फक्त त्या 5-6 मार्कसाठी तुम्हाला अजून जास्त मेहनत करायची आहे. म्हणून समानार्थी शब्दावर जवळपास 82 प्रश्न आले आणि विरुद्धार्थी शब्दावर जवळपास 67 प्रश्न आले. काही वाक्प्रचार आहेत आणि काही म्हणी आहेत, त्याच्यावर कमी प्रश्न आहेत. ठीक आहे. आता आपण थोडंसं याला परत कॅटेगराईज करू, व्याकरणकडे जाऊ. आता व्याकरणमध्ये मराठीमध्ये कशा पद्धतीचं व्याकरण विचारलंय तेव्हा. त्यानंतर शब्दविचारावर जवळपास 150 प्रश्न आहेत, 150 प्रश्न आलेले आहेत. तर मग त्याच्यातही आपण जर विचार केला तर कोणते आहेत? नामावर विचारले आहेत. आणि वचन आणि लिंग हे फिक्स प्रश्न आहे. याच्यावर प्रश्न प्रत्येक परीक्षेत प्रश्न फिक्स आहेत. वचन आणि लिंग याच्यावर प्रश्न येणार म्हणजे येणार. म्हणजे हे वचन आणि लिंग तुम्हाला कंपल्सरी जाऊन करायचं आहे. सगळे उदाहरणं बघायचे आहेत, कुठले वचन आहेत, वचन कसे चेंज होतात, त्यानंतर लिंग कुठले आहेत, त्यानंतर कोणत्या शब्दाचे लिंग कसे होतात, या सगळ्याचा तुम्हाला डिटेल अभ्यास करायचा आहे. वचन लिंग जवळपास 56 आणि 58 प्रश्न आले. त्यानंतर विभक्त्यावर कमी प्रश्न आहेत. त्यानंतर विशेषण आणि क्रियापद याच्यावर सुद्धा 14 प्रश्न आहेत. असं ऐकून याच्यामध्ये आपल्याला अनालिसिस देते. आता याच्यात जे काही मी प्रश्नाचं मार्जिन दिले त्यात प्लस मायनस होऊ शकतात, तेवढं तुम्ही ऍडजस्टमेंट करा. ठीक आहे. त्यानंतर आपण घेऊ वाक्यप्रचार. तर वाक्यप्रचारामध्ये काय? संयुक्त वाक्य, त्यानंतर मिश्र वाक्य आणि एक केवळ वाक्य, अशा वाक्यांवर सुद्धा प्रश्न विचारले. किंवा एखादं वाक्य दिलेलं आहे, त्या वाक्याचं संयुक्त करा, किंवा केवळ वाक्य असेल तर त्याला मिश्र करा. अशा पद्धतीने ऐकून हे वाक्य प्रकारमध्ये आले आहेत. जवळपास 46 प्रश्न आहे, सुद्धा महत्वाचं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा टॉपिक येतो मराठीमध्ये प्रयोगावर 2 किंवा 3 प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये आहेत. त्यामुळे प्रयोग खूप महत्वाचा आहे. जवळपास 62 प्रश्न आहेत, त्यामुळे प्रयोग तुम्हाला करून जायचा आहे. ठीक आहे ना. प्रयोग येणार म्हणजे येणार. त्यानंतर याच्यामध्ये समास पण टॉपिक आहे. प्रत्येक प्रश्नामध्ये समासावर प्रश्न आहे. आता त्याच्यातही मी तुम्हाला जर सांगितलं तर समास हे आतापर्यंत या परीक्षेने 3 प्रकारचे समास विचारले आहेत आणि त्याच्यावर जास्त विशेष करून फोकस ठेवलाय. पहिला म्हणजे अव्ययभाव समास, त्यानंतर द्वंद्व समास आणि द्विगु समास. ठीक आहे. आणि बहुव्रीही समासावर त्यांनी खूप कमी प्रमाणात आले, पण अव्ययभाव समास, द्वंद्व समास या दोन समासावर त्यांनी खूप सारे प्रश्न विचारले. त्यामुळे समास हा महत्वाचा आहे. त्यानंतर काळावर प्रत्येक पेपरमध्ये प्रश्न आहे, त्या काळ सुद्धा तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर शुद्ध लेखन, एखादा चुकीचा शब्द दिले जातील आणि तो चुकीचा शब्द शुद्ध कसा आहे, कशा पद्धतीने लिहिला जातो ते तुम्हाला विचारलंय. त्यानंतर वाक्य संश्लेषण मध्ये आपण काय म्हणू, एखादं वाक्य दिलंय ते डिसअरेंजमेंट असेल त्याची, तर ते तुम्हाला व्यवस्थित प्रॉपरली अरेंजमेंट करायचं आहे, तर असं ते वाक्य संश्लेषण म्हणू. आणि विरामचिन्हावर जवळपास 12 ते 15 प्रश्न आहेत, ते सुद्धा तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर अव्ययावर सुद्धा 8 प्रश्न. अशा पद्धतीनं हे मराठीचं ऐकून आपल्याला अनालिसिस दिसतंय. तर हे खूप महत्वाचं अनालिसिस आहे, तुमच्याकडे ते असू द्या. जमलं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉटही काढू शकता, किंवा तुम्हाला PDF हवे असेल तर टेलिग्राम चॅनलचं नाव आहे आपलं GK चेक पॉईंट, इथे जाऊन सुद्धा तुम्ही ते चेक करू शकता. चला पुढे बघू. बस एवढंच होतं याच्यामध्ये. थँक्यू. टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, GK चेक पॉईंट. आणि
यूट्यूब चॅनल सुद्धा आहे जे तुम्ही बघत आहे तर ते सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सुद्धा करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि असंच सपोर्ट करत राहा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.